त्यांना स्वागत या पुढं बसा. He
संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी. कल्पनेची बाधा हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. नामाने तया असावे कल्याण, ज्या वटे निधान पांडुरंग. कल्पनेची बाधा हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. विठ्ठल अकल्पायुष्य भावे दयाकुळा, माझी या सकळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहोत. पंढरीस परमात्म्याचे अतिशय गरीबान असे भक्त नामदेव आहे. नामदेवराय अभंगाद्वारे काय दान मागतात. अभंग घेण्याचा आशय असा, उद्या असलेला काल आणि आजची रात्रीची सेवा म्हणजे जागराची सेवा. शेवटच्या दिवशी जागराच्या सेवेला घेणारा जो अभंग असतो तो मागणीपर अभंग असतो. म्हणून नामदेव महाराजांचा हा मागणीपर अभंग म्हणजे नामदेव महाराजांनी केलेली प्रार्थना, नामदेव महाराजांनी केलेल्या पसायदा, हे अभंग आपण याकरता निवडलेलं आहे. नामदेव अभंगामध्ये काय सांगतात, मागणी कशाची करतात, दान कशाचं मागतात, ते आपल्याला विस्ताराने बघायचं. अकल्पायुष्य भावे दयाकुळा, माझी या सकळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. पांडुरंगा करो प्रसाद.
परमेश्वरा करुणा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो भावन झालो चराचरी मी काळात पुस्तरी काही चरेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आज पुरबावी पाहे पाप देते चिरमुट राया दत्तन करिता कष्ट तैसा मी एक पतित हरी तुझा गुणांकित मही पत्रते केवडे राहो चालवी आपुल्या पाडे बाप रुक्मा देवी वरदा सांभाळते आपुल्या पतित पतित परिमी त्रिवाचा पतित परी तू आपुल्या सत्य मज करावे सरते नाही चित्त शुद्धी स्थिर माया पाती बुद्धी अपराधाचा केलो तुका म्हणे काय बोलो रामरायाच्या रामरायाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका तया माना दंडवत कपी कुळी हनुमंत मस्तक हे पायावरती मस्तक हे पायावरील या वारकरी संतांच्या जमलेल्या या सारसा गावामध्ये अनेक वर्षापासून चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह श्री सद्गुरू कनिष्ठनाथ महाराज यांच्या कृपेने गेले विश्वंभर गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगामाजी धन्य ते संसारी दयावंत ते अंतरी इथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी संत महात्मे जे आहेत ना हे या भूतलावर ज्यावेळेस येतात ते वैकुंठावर आलेले असतात आम्ही वैकुंठवासी आलो या चिकारासी बोलिले जे मुसी साच भावे वर्ताया संत महात्म्याचा जो अधिकार आहे महाराज संत महात्म्याचा अधिकार संत महात्मे हे स्वतःचा स्वार्थ बघत नसताना हे संतांसाठी जगाच्या कल्याणासाठी या भूतलावर आलेले असतात आणि कनिष्ठनाथ महाराज या सारसार गावामध्ये येऊन या ठिकाणी संजीवन समाधी घेतली म्हणजे ह्या गावाचं पुण्य समजतो विठाला चालत असलेला संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आषाढ महिन्यामध्ये सगळ्यात पुण्यवान महिना आषाढी कार्तिकी आणि श्रावण महिना त्याच्या पाठोपाठ लगेच श्रावण महिना श्रावण महिन्याच्या अगोदर असलेला आषाढ महिना
कार्तिकी आणि आषाढी हे दोन पवित्र असे महिने आणि या पवित्र महिन्यामध्ये चालत असलेला हा सोहळा अतिशय थाटामाटाने आपल्या सर्व गावकरीच्या मंडळीच्या वतीने सर्व माता भगिनी, सर्व जमलेले श्रोते, सर्व जमलेले टाळकरी, मृदंगाचार्य, गायनाचार्य, महाराज मंडळी, सर्व गुरुजन, सावशिष्टी मंडळी या सर्वांना मी धन्यवाद देतो आणि कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल गणेशनाथ महाराज या ठिकाणी येण्याचं कारण, ही जी भूमी आहे इथंच का आले आणि इथे येऊनच त्यांनी समाधी का घेतली याच्यामध्ये काहीतरी पार्श्वभूमी असल्याशिवाय ते येत आले. उजनीहून आले बरोबर, उजनीला समाधी घेता आले असतात. उजनीचे आहेत हे तर नावलौकिक आहेच, परंतु इथं येऊन समाधी घेणं, इथली भूमी पवित्र करण्यासाठी त्यांना यायचं. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. या ठिकाणी येऊन ही भूमी पवित्र करायची होती. या भागातला जो गुरुजन वर्ग आहे, या भागातले जे काही नागरिक आहेत त्यांना या संप्रदायामध्ये आणायचं होतं, म्हणून इकडे त्यांनी जिवंत समाधी घेतली. प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी वैशिष्ट्य असतं. संत जनाबाई आमच्या गंगाखेडचे आहेत. जन्म गंगाखेडमध्ये घेतला, परंतु पूर्ण आयुष्य कुठं काढलं? पंढरपुरामध्ये आयुष्य काढलं. ज्यावेळेस नामदेवरायांची भेट झाली, नामदेवराय घरी घेऊन गेले आणि दाशी जनी म्हणून त्या ठिकाणी नामदेवरायाच्या घरी जनाबाई राहणार आहे. एका दिवशी वाळवंटावर जनाबाई गौऱ्या थापत असताना एक स्त्री त्या ठिकाणी होती आणि जनाबाईच्या काही गौऱ्या आहेत आणि त्या स्त्रीच्या काही गौऱ्या वाढलेल्या आहेत. आणि आता मग त्या गौऱ्यासाठी भांडण लागले त्या दोघीचे, जनाबाईचे आणि त्या स्त्रीचे. भांडण लागल्याच्या नंतर त्या ठिकाणी आता गौऱ्या ओळखायचा कशा? ती म्हणती माझ्या आहे. जनाबाई म्हणतात नाही नाही, मी काल थापून घेते हे वाढलेले गौरे माझे, मी खोटं कशाला? मग आता करायचं काय? त्या ठिकाणी काशीवरून कबीर महाराज आले. कबीर महाराजांचं एवढं सामर्थ्य होतं, कबीर महाराजांचा एवढा अधिकार होता. ज्यावेळेस कबीर महाराज पंढरपूरमध्ये आले, कबीर महाराजांचं एवढं सामर्थ्य होतं, महाराज आपोआप पाण्याला बाजूला व्हावं लागलं आणि पाण्याला बाजूला करून कबीर महाराज नदीच्या पलीकडे गेले, चंद्रभागेच्या पलीकडे गेले. पलीकडे गेल्यानंतर आता ह्या दोघी जणी तिथं बसलेल्या त्या पंढरपूरमध्ये स्त्री आणि जनाबाई बसल्याच्या नंतर मग आता त्या ठिकाणी कबीर महाराज आले. काय चाललंय तुमचं दोघीचं? ती श्रीमती माझ्या गौरे. जनाबाई म्हणते मी कशाला खोटं बोलू बाबा, गौरे माझे. मग त्या ठिकाणी आता न्याय निवाडा कसा करायचा? गावात ज्यावेळेस भांडण लागली त्यावेळेस सरपंचाला तरी बोलावं लागते नसतं, तंटामुक्ती अध्यक्षावर. तुमच्यात आहे का नाही तंटामुक्ती अध्यक्ष? आहेत का नाही?
तंटामुक्ती अध्यक्ष हे भांडण मिटवण्यासाठी असते. आता त्या ठिकाणी ते तंटामुक्ती अध्यक्षाचं पद त्या ठिकाणी कबीर महाराजांनी घेतले. कबीर महाराज त्या ठिकाणी आलेले होते. कबीर महाराज म्हणते, कशावरून आता हे तुझ्या डोळ्यात सांग. ज्यावेळेस जनाबाईला प्रश्न केला त्यावेळेस जनाबाई बोलली, जनाबाईच्या मुखातून उद्गार निघाले, महाराज तुम्ही काय करा, गौरी कानाला लावा. ज्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल नावाचा ध्वनी बाहेर येईल ती गौरी माझी आहे. ज्या गौरीतून विठ्ठल नावाचा ध्वनी येणार नाही ती गौरी त्या स्त्रीची आहे. महाराष्ट्रातल्या 90% गौऱ्या विठ्ठल विठ्ठल बोलतात. 90% गौऱ्या विठ्ठल विठ्ठल बोलायला लागले. जनाबाईचा एक ठीक लागलेला आहे आणि त्या बाईचा 10% गौऱ्याचा ठीक वेगळा लागला. कबीर महाराजांनी नवल केलं, आश्चर्य वाटलं. त्या जणीच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल बोलायला, तू आहेस तरी कोण? जनाबाई साधी होती, कुब्जा दासी. कुब्जा दासीचा अवतार म्हणजे जनाबाईचा अवतार आहे. मंथनाचा अवतार म्हणजे जनाबाईचा अवतार आहे. आणि मग त्या ठिकाणी जनाबाईने सांगितलं, मी कोण म्हणली, नामदेवाची दासी आहे मी. तिथं नामदेवाच्या घरी तळण काळण ते काम बघते. नाही नाही, नामदेवाची दासी. कबीर महाराज त्या ठिकाणी भेटायला आले. नामदेव महाराज, अरे नामदेवाची कीर्ती फार त्या काशीपर्यंत ऐकली. त्या नामदेव महाराजाचा एवढा अधिकार होता आणि ह्या नामदेवाची दासीच्या जर गौऱ्या जर जनावर विठ्ठल विठ्ठल जर बोलत असतील तर नामदेव महाराजांचा अधिकार काय असेल? दासीच्या गौऱ्या जर विठ्ठल बोलायला तर नामदेव महाराजांची कीर्ती काय असेल? त्या ठिकाणी कबीर महाराज म्हणले, अरे कोण म्हणते म्हणे तुला दासी? कोण कहत आहे तुझे दासी? तू तो सब संतो की काशी. विठाला विठाला म्हणजे संत महात्मे जे होऊन गेले त्यांचे अधिकारच वेगळे होते. संत ज्या ठिकाणी या आपल्या भूतलावर आले ते स्वतःसाठी न आलेले असताना जगावर कल्याण करण्यासाठी, जगाच्या कल्याणा संतांच्या आपण अभंग घेतलेला आहे. नामदेव महाराज मी अभंगाकडे अभंग हा मागणी पर अभंग आहे. अभंग म्हणजे नामदेव महाराजांचं फसायला, नामदेव महाराजांना हे फसायला मागितलंय. ह्या अभंगामध्ये जर तुम्ही बघायला गेलं तर नामदेव महाराजांनी जी मागणी केलेली आहे ती विठ्ठलाकडेच केलेली आहे. हे कशावर? या अभंगामध्ये विठ्ठलाचं प्रेम आहे आणि ही मागणी जी आहे ती आयुष्यापासून ते कल्याण. आणि ह्या चारी चरणामध्ये जर बघितलं विठ्ठलाचं नाव उतरच नाही. मग ही मागणी विठ्ठलाकडेच केली कशावरून? तर नामदेव महाराज हे विठ्ठलाचे अतिशय लढीवाळ असे भक्त होते. नामदेव महाराज विठ्ठलाशिवाय दुसरं कोणाला मागणार नाही. आणि दुसरं जर कोणाला मागणार असतील तर ते नामदेव रायच कसे. संत हे कोणालाही मागत नाहीत आणि जर मागायचं असेल तर स्वार्थासाठी मागायचं, लक्षात ठेवा, जगाच्या कल्याणासाठी. मग अकल्प आयुष्य व्हावे दयाळा माझिया सकाळा हरीच्या दासा. या पहिल्या चरणामध्ये जर बघायला गेलं तर आयुष्य जे आहे, आयुष्य अकल्प आयुष्य, अकल्प कल्पापर्यंत. आता कल्प म्हणजे काय? आयुष्याची जर गणना बघायला गेलं तर जे 4 युग आहे, कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग, हे 4 जे प्रकार आहेत ह्याच्यामध्ये जर कलियुगाचं जर आयुष्यमान बघायला गेलं तर माणसाचं आयुष्यमान कलियुगामध्ये किती आहे? तर ते 100 वर्ष आहे. शतक ते अर्ध रात्र खाय. आणि हे 100 वर्षाचं जे अर्ध रात्रीमध्ये झोपेमध्ये गेलेलं वर्ष आहे. 100 वर्षामध्ये अर्ध वर्ष कुठे गेलं? 50% झोपेमध्ये गेलेलं आहे.
राहिले किती 50%. म्हणजे माणसाचं वर्ष हे 100 वर्ष जे आहे हे आपल्या शास्त्रामध्ये तत्वज्ञानामध्ये ह्याचे अनेक सिद्धांत आलेले आहेत. माणसाचं वर्ष 100 वर्षे संतांनी सांगितलं आहे. नरदेह दुर्लभ जाना 100 वर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा तुम्ही वासुदेव म्हणा 100 वर्षाची गणना सांगितलेली आहे. आता ही झाली कलियुगाची 100 वर्षाची गणना. त्याच्या थोडं जर वरचं युग बघायला गेलं तर ह्याच्या अगोदरचं युग बघायला गेलं तर द्वापार युग. द्वापार युगामध्ये 1 शून्य वाढला होता ते होता 1000. त्याच्यावर त्रेतायुगामध्ये माणसाचं आयुष्य होतं हे 10,000. आणि सतयुग जे आहे कृतयुग जे आहे या कृतयुगामध्ये माणसाचं आयुष्यमान हे होतं 1,00,000. म्हणजे 1,00,000 वर्ष हे कृतयुगामध्ये माणूस आयुष्य जगत होतं. त्रेतायुग म्हणजे भक्त प्रल्हादाचं युग. भक्त प्रल्हाद आणि देवाचा अवतार नरसिंह विठ्ठल. म्हणजे जसं जसं युग पुढं सरकत गेलं तसं तसं 1 शून्य काय होत गेला कमी होत गेला. 1,00,000चा 10,000 झाला 10,000चं 1,000 1,000चं 100 झालं. आता मी मारुतरायाला प्रार्थना करतो की बाबा ह्याच्यावर 1 शून्य कमी होऊ देऊ. 1 शून्य जर कमी झाला तर फक्त 2च पंचवार्षिक म्हणा सरपंच 2दाच होणार. म्हणून मी पांडुरंग परमात्म्याला प्रार्थना करतो की 100 वर्ष जे आहे बाबा ते आमच्या हरिदासाला सुखानं जगू दे. अभंग हा मातीवर अभंग आहे. नामदेवरायाने केलेला फसाय झाले अकल्प आयुष्य लाभू तया कुणाला अकल्प आयुष्य लाभलं. आता आयुष्य हे कल्पापर्यंत लागणं म्हणजे ही सोपी गोष्ट नाही. ही मागणीची एवढी मोठी आहे. मी तुम्हाला सांगतो मागणी ही श्रेष्ठांनी करावी. मागणी श्रेष्ठांकरिता करावी. मागणी श्रेष्ठांकडे करावी. मागणी श्रेष्ठांनीच करावी. आलं लक्षात? मागणी श्रेष्ठांकडे करावी. मागणी श्रेष्ठाने करावी. मागणी श्रेष्ठांसाठी करावी आणि मागणी श्रेष्ठ असावी. मागणी करणारे नामदेवराय श्रेष्ठ आहे. मागणी ज्यांना केली ते पंढरीश परमात्मा आहे श्रेष्ठ आहे. मागणी ही श्रेष्ठ आहे. मागणी श्रेष्ठांकरिता आहे. श्रेष्ठांकरिता म्हणजे कोणाकरिता आहे? मागणी हरिदासासाठी आहे. मागणी हरिजनासाठी. मागणी करत असताना त्याचं जर बघायला गेलं तर अकल्प जे शब्द आहे अकल्प. आता कल्प म्हणजे काय याचा थोडासा विस्तार. 2 महिन्याचा 1 ऋतू. 2 महिन्याचा 1 ऋतू. आता हे असे टोटल ऋतू म्हणजे किती आहेत? 6. ग्रीष्म वसंत वर्षा शरद शिशिर आणि हेमंत हे 6 ऋतू. उन्हाळा पावसाळा हिवाळा हे ऋतू नाही. हे मोसम आहे. ऋतू जर बघायला गेलं तर 6 आहे. आता ह्या 6 ऋतूमध्ये 2 महिन्याचा 1 ऋतू. 2 महिन्याचा 1 ऋतू. 3 ऋतूचं 1 आहे. म्हणजे किती महिन्याचं 1 आहे? लक्ष द्या. मी लक्षपूर्वक ऐका. 2 महिन्याचा 1 ऋतू. 3 ऋतूचं 1 आहे तर किती महिन्याचं 1 आहे? 6. 6 महिन्याचं 1 आहे तर 12 महिन्याचं 2 आहे. 2 आयन म्हणजे 1 वर्ष. 2 आयन म्हणजे 1 वर्ष. आणि 1 वर्ष जे आहे याच्यामध्ये 12 महिने म्हणजे 6. आणि आता 1 वर्ष म्हणजे मला सांगा कृतयुगामध्ये माणसाचं आयुष्य किती होतं? मी तुम्हाला माहिती सांगितलं 1,00,000. कृत वर्षामध्ये जर वर्ष बघायला गेले टोटल कलियुगामध्ये
माणसाचं जे आयुष्यमान आहे ते 100 वर्ष आहे, परंतु टोटल हे युग जे आहे ते किती वर्षाचे माहिती का? 4,32,000 वर्षाचं कलयुग आहे. 4,32,000 वर्षाचं कलयुग, 8,64,000 वर्षाचं द्वापारयुग, 12,96,000 वर्षाचं त्रेतायुग आणि 17,96,000 वर्षाचं सतयुग. कृतयुग हे 17,96,000 वर्षाचं सतयुग. एवढ्याची जर बेरीज करायला गेलं तर 43,20,000 वर्षाचं एक महायुग. 43,20,000 गुणिले 1 म्हणजे एक कल्प. आता एवढं कल्प कोणाच्या कुणाला लाभ होणार आहे मला सांगा. आता ही मागणी खरी आहे का खोटी आहे? एवढं वर्ष लागू होणं शक्य आहे का बाबा? एवढे वर्ष आपण जगू शकतो का? माणसाचं वय 100 वर्षाचे आहे. आपण सांगितलं आज रात्रीला खाल्लंय आणि त्याच्यामध्ये पुन्हा अल्प आयुष्य मानव देह आणि अर्धरात्र ते खाय. ह्या एवढं आयुष्य जे आहे याच आयुष्यामध्ये आपल्याला भजनही करायचंय, आपल्याला संसारही बघायचा आहे, आपल्याला लेकरा बाळाचे शिक्षणही करायचे, लेकरा बाळाचे लग्नही करायचे, लेकरा बाळाचे नातरुंडही बघायचे, पत्रुंडही बघायचे, चित्रुंडही बघायचे, सगळंच बघा वाटतंय. पण आयुष्य 100 वर्ष आहे. 100 वर्षामध्ये सगळं होणं शक्य नाही. जे पिढ्या आहेत आपल्या जे वंश परंपरा आहे त्या वंश परंपरेमध्ये जर बघायला गेलं तर कोणता आपला आजोबा किंवा पंजोबा हे 100 ते 150च्या वर जगणार आहे? कोणीच नाही. ही गणनाच करून दिलेली आहे. मग आता या ठिकाणी नामदेव महाराज अकल्प आयुष्य ही जी मागणी करतात ती मागणी खरी आहे का खोटी आहे? तर ही मागणी खोटी नाही, ती खरी आहे. कशी तुम्हाला पुढे सांगतो. अकल्प आयुष्य भावे तया कुळाला एकट्या माणसाला नाही संपूर्ण कुळाला एवढं आयुष्य लाभू. आता सांगा ही मागणी खरी आहे का खोटी आहे? कुळाला हे आयुष्य लाभू शकतं, कुळाला एवढं आयुष्य भेटू शकतं. ही नामदेव महाराजांची मागणी बरोबर आहे. नामदेव महाराज ही मागणी कोणासाठी करतात? हरिदासासाठी करतात. संत मागणी स्वतःसाठी करत नाही. संत खरं तर काही मागतच नाही. जर मागायचंच असलं तर ते सर्वांसाठी मागतात. जर मागची पार्श्वभूमी बघायला गेलं तर नामदेव महाराजांचा जो पूर्व अवतार होता, नामदेव महाराजांची जी परंपरा आहे, नामदेव महाराजांचा पुढचा अवतार म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज. जगद्गुरु तुका अवतार नाम याचा सर्वांना प्रमाण पाठ आहे. संप्रदाय सगळ्यांचा येथो निळामने मज उपदेश केला, संप्रदाय दिला सकळ जना. हे नामदेव महाराजांचा अवतार म्हणजे तुकाराम महाराजांचा अवतार. आता या ठिकाणी काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलाची रीत जाणत तुकाराम महाराज म्हणतात. आता वडिलाची रीत म्हणजे कोणती रीत? तर या ठिकाणी 2 विस्तार करता येतात. एक पहिली म्हणजे वंश परंपरेने आलेली रीत, ती विश्वांबर बाबापासून आलेली रीत. आणि दुसरी अवताराच्या दृष्टीने जर बघायला गेलं तर ती भक्त प्रल्हादापासून आलेली. त्रेतायुगामध्ये भक्त प्रल्हाद यांचा जन्म त्या ठिकाणी देवाचा अवतार हा. त्रेतायुगामध्ये
देवाचा अवतार राम, तुकाराम महाराजांचा, नामदेव महाराजांचा अवतार म्हणजे अंगदाचा अवतार. द्वापार युगामध्ये देवाचा अवतार भगवान श्रीकृष्ण आणि या ठिकाणी तुकाराम महाराजांचा अवतार म्हणजे उद्धवाचा अवतार आहे. हे अवतार म्हणजे अवताराच्या दृष्टीने जर बघायला गेलं तर मला असं वाटतंय तुकाराम महाराज म्हणतात काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलाची रीत जाणतो सो म्हणजे ही रीत एक म्हणत असतील एक तर ही किंवा मनुष्य परंपरेने जर बघायला गेलं तर विश्वंभर बाबापासून ते तुकाराम महाराजांपर्यंतचे रीत ह्या दोन प्रकारच्या आपल्याला या ठिकाणी विस्तार करता येईल. विश्वंभर बाबा त्यांची पुढची पिढी जर बघायला गेलं तर हरिबाबाच्या नंतर जर बघायला गेलं तर विठोबाच्या नंतर जर बघायला गेलं तर पदाजीच्या नंतर शंकरदेवाच्या नंतर जर बघायला गेलं तर कान्होबा आणि कान्होबाच्या नंतर बोरोबा आणि बोरोबाच्या नंतर जगद्गुरु संत तुकाराम. ही जर वंश परंपरा जर बघायला गेलं तर ही एक रीत म्हणत असतील किंवा अवताराची रीत म्हणत असतील. दोन्ही परंपरेमध्ये अवताराच्याही परंपरेमध्ये आणि वंश परंपरेच्याही परंपरेमध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी काहीही मागितलेलं नाही. माझ्या वडिलांनी माझ्या वडिलांची विरासिका देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा वंश परंपरा दाशमी अंकित तुका मोकलीला राजपुना. जगद्गुरु तुकाराम महाराजाचा हा वंश परंपरेने आलेला जो इतिहास आहे कोणत्याही अवतारामध्ये किंवा कोणत्याही वंशावळीमध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी काही मागितले नाही. तुकाराम महाराजांनी मागितलंच तर ते फक्त हे चिदान दान देगा देवा तुझा विसरण व्हावा गुण गाई आवडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती आणि संपदा संत संग दे सदा गुण गाई आवडी हेची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुण गाई आवडी हेची माझी सर्व जोडी विठा आणि जो सतत 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 मागण्याची ज्याला इच्छा होती तो म्हणजे जीव आहे. लक्षात ठेवा जीव आणि संत यामध्ये खूप फरक आहे. जीव सतत काहीतरी मागण्याची अपेक्षा असते, सतत काहीतरी मागत राहण्यामध्ये हे जीव आहे आणि काहीच मागायची गरज नाही ते म्हणजे संत आहे. त्याच्या पुढे जाऊन अजून एक सांगतो जीव फक्त मागण्यासाठी असतो. जीव बघा नीट लक्षात द्यावे काय सांगते.
जीव हा फक्त मागण्यासाठी असतो, संत हे मागत नाहीत, हे फक्त देण्यासाठी असतात. लक्षात ठेवा. सर्व संतांचा जर विचार केला तर कोणत्याच संतांनी काहीच मागितलेलं नाही. नामदेवरायांचा जर विचार केला तर नामदेव महाराजांनी काय मागितलं नाही. ज्ञानेश्वर महाराजांचा विचार केला तर ज्ञानेश्वर महाराजांनी काहीच मागितलेलं नाही. एवढं बसायला देऊन ठेवलेलं नाही. कोणासाठी? आता विश्वामी हे वाक्याने तुझा सोसोनी मज द्यावे बसाया दावा हे जे काळांची व्यंकटी साडो दया कर्तव्य वाढो होता परस्परे बसायला कोणासाठी मागितलेला आहे? आता विश्वात्मके देव येणे वाक्यातले तुझा विश्वात्मके पांडुरंगाकडे मागणी केली असंच नाही. विश्वाचा मालक जो कोणी असत त्या मालकाकडे मागणी केलेली आहे आणि ती मागणी कशाची केलेली आहे? आता म्हणले आता विश्वात्मके येणे वाक्यज्ञ तोषावे. वाक्यज्ञाच्या समोर बसून वाक्यज्ञ तोषावे संतुष्ट करण्यासाठी कोणाला? आता विश्वात्मके देवी येणे वाक्यज्ञ दोषोनी मज द्यावे बसाया दान द्या. कशाला? संतुष्ट करून द्या. कोणाला? जे खळांची व्यक्ती दया सत्कर विनती. जे खळांची म्हणजे कोणाची? दुर्जनांची. दुर्जनांचा काय करा? त्यांना सत्कर विनती द्या. व्यंकटी साडो म्हणजे त्यांच्यातला सर्व दुर्जनपणा काढून टाका. ही मागणी ज्ञानेश्वर महाराजांनी बसायला. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी स्वतःसाठी काही मागितलं नाही. नामदेव महाराजांनी स्वतःसाठी काही मागितलेलं नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी काही स्वतःसाठी मागितलेलं नाही. म्हणजे संत हे स्वतःसाठी काहीच मागत नाही. संत हे फक्त जगाच्या कल्याणासाठी आणि या तुमासाठी हरिदासासाठी मागणी करतात. जगद्गुरु तुकाराम अवतार नामे आता म्हणजे तुकाराम महाराज हे नामदेव महाराजांचा अवतार आहे. भक्त प्रल्हाद ही जी पहिली परंपरा आहे कृतयुगापासून सुरू झालेली आहे. ज्यावेळेस भगवान नरसिंह प्रसन्न झाले त्यावेळेस भगवान नरसिंहांनी भक्त प्रल्हादाला विचारलं, प्रल्हादा काहीतरी माग. भक्त प्रल्हाद म्हणजे काही नको मला देवा, काही मागायची गरज नाही. अरे काहीतरी माग देवा. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत नरसिंह अवताराची कथा चालणार. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत नरसिंह अवताराची कथा चालणार आहे. जोपर्यंत नरसिंह अवताराची कथा चालणार आहे तोपर्यंत माझं नाव आहे, भक्त प्रल्हादाचं नाव आहे. जर तेव्हा न मागताच तुम्हाला एवढं दिलं तर अजून मागण्याची काय गरज आहे? बघा भक्त प्रल्हादाची काय बोलले त्यावेळेस देव म्हणजे नाही काहीतरी माग, काहीतरी माग. त्यावेळेस खूपच आग्रह केल्यानंतर भक्त प्रल्हाद म्हणतात, देवा तुला जर द्यायचंच ना, तुला द्यायचंच ना तर तुम्हाला एक दे. मला माझ्या अंतःकरणामधून काहीच मागण्याची वासना निर्माण होऊ नये हेच दान. हे संतांचे विचार आहे. काहीच मागण्याची मला अंतःकरणामधून इच्छा होऊ नये हे मला दान दे. भक्त प्रल्हादाने काहीच मागितलेलं नाही. विचार करा. उद्धवानं काहीच मागितलेलं नाही. अंगराजाचा अवतार बघायला गेला त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्र म्हणले आता रावणाची सगळी लंका आपल्या ताब्यात आलेली. ज्यावेळेस रावण मरणार आहे, आता रावण मेल्यानंतर राजगादीवर जर कोणाला बसवायचा हा जर प्रश्न पडला तर त्या ठिकाणी सर्वजण एकत्र समोर आले. लक्ष्मण दादा त्या ठिकाणी आलेले आहेत, समोर अंगद आलेले, हनुमान जे आलेले. त्यावेळेस लक्ष्मण दादा म्हणते हनुमान हे सगळी लंका जाळायला होते, श्रीकृष्ण शोध करायला हनुमान जे होते. हनुमानानं लंकेचा शोध केला, सीतेचा शोध केला, सगळी लंका जाळून टाकली. इवन नाही एवढं तर रावणाची दाढी सुद्धा जाळली की हो हनुमानानं. मग आता ही सगळी लंका पण हनुमानानं नाही करायचं. हनुमंत महाबळी रावणाची दाढी जाळली. मग या ठिकाणी हनुमंताला द्यायचा असं बोल म्हणते लक्ष्मणजी म्हणते. मग आता प्रभू रामचंद्र म्हणजे बोलवा आपल्या हनुमंतरायाला बोलवा. त्या ठिकाणी हनुमंतराय समोर आले आणि सर्वजण त्या ठिकाणी बसले. हनुमान काय म्हणले, हे बघा म्हणजे बापू मी ब्रह्मचारी माणूस म्हणले, माझा काही संसार नाही काय नाही, मला काहीच करत नाही म्हणले. कोणाला द्यायची तिकडे द्या, मला काही नको, मला एक तुमची कवडी सुद्धा नको. हनुमंतरायानं हात लावून घेतला. मग त्या ठिकाणी म्हणजे आता कोणाला द्यावं, अंगदाला बोलावले. अंगदाला बोललं
आणि मग त्या ठिकाणी लक्ष्मणजी म्हणले, अंगदा तुम्ही तरी काहीतरी मागा, तुम्हाला या ठिकाणी गादीवर बसल्याचा एवढा चान्स भेटलाय, हा सुवर्ण क्षण आहे, का बरं सोडता? आपल्याला जर गादीवर बसवायचं म्हणलं तर रांग लागणार. त्या मतदानाच्या वेळेस 500 रुपयासाठी रांग लागली आणि ही तर श्रीलंकेची गादी होती. आता ह्या श्रीलंकेची जर गादी कोणाला भेटत असेल तर कुणी नाही म्हणणार आहे का? अंगदाने म्हणला, हे बघा मला जर लंका पाहिजेच होती ना. अंगदाचा बाप होता बालीनं रावणाला 3 वेळेस पकडलं धरून आणलं होतं समुद्रातून, आणि जर त्यावेळेसच बालीनं विचार केला असता तर रावणाची अशी खोपडी टरबूजासारखी टर काढली असती, त्यांनी चित्र केला असता, टरबूजासारखं त्याचं मुलगा बाहेर पडलं असतं रावणाचं. आणि जर रावण मेला असता बालीच्या हातानं तर त्या ठिकाणी राजधानी कुणाला मिळाली असती? राजगादी मिळाली असती बालीला. आणि जर बालीला जर राजगादी मिळाली असती तर वंश परंपरेनं ती गादी अंगदाला भेटली असती. हेच बोलते, अरे मला ती कवडीची लंका नको, मला जर पाहिजेच असली असती तर माझ्या बापाने कधीच ती ताब्यात घेतली असती. म्हणजे अंगदाचा मागण्याचा जो उद्देश आहे त्या ठिकाणी मुळीच नाही. अंगद म्हणजेच नामदेव आहे, लक्षात ठेवा. उद्धवाने देखील काय मागितलं नाही, नामदेवराय कसे मागतील? नामदेवरायने स्वतःसाठी काय मागितलं नाही. नामदेवराय म्हणतात, ही जी मागणी आहे ही हरिदासासाठी आहे, आणि ही मागणी कशाची आहे तर ही अकल्प आयुष्याची मागणी आहे. अकल्प आयुष्य भावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा. आता अकल्प आयुष्य मागितलं नामदेवरायाने, कोणासाठी मागितलं? अकल्प आयुष्य भावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा. मग आता या ठिकाणी अजून एक जर विचार करायला गेलं तर माझी या सकळा हरीच्या दासा, हरीच्या दासा, हरीच्या दासासाठी मागितलं नाही. म्हणजे आपल्यासाठी मागितलं का? नाही. हरीचे दास जे मनोभावे सेवा करतात ते हरीचे दास. मग आता आपल्यावर या ठिकाणी अन्याय केला. माझी या सकळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कोणी काळी. कल्पना आता विचार करा, कल्पनेची बाधा. कल्पना जर विचार करायला गेलं, कल्पना हा असा शब्द आहे, कल्पना म्हणजे याचा अर्थ असा आहे की कल्पना म्हणजे आपल्या माणसाला झालेली रोगाची बाधा. आता हा रोग कोणता? 2 प्रकारचे रोग आहेत. एक म्हणजे तुकाराम महाराजांनी सांगितलेला भव रोग, आणि ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेला क्षय रोग. हे 2 रोग सांगितले. ज्ञानेश्वरीमध्ये क्षय रोगाचं वर्णन आहे. क्षय रोग म्हणजे काय? जो आपला आत्मा आहे, परमात्मा आहे, आपल्या अंतरामध्ये जे सद्गुरू आहे त्या सद्गुरूला जीव समजणं, आणि ह्या जीवाला झालेली जीव बुद्धी म्हणजेच क्षयरोग. लक्षात आलं का? हा आपला जो आत्मा आहे, परमात्मा आहे, या परमात्म्याच्या जागी जे आत्मा आहे ह्या आत्म्याला झालेली जीवबुद्धी, आणि ह्या जीवबुद्धीच्या ठिकाणी झालेला रोग म्हणजे क्षयरोग. म्हणजे आपण स्वतःला जीव समजतो. जे जीव आणि शिवचं जे ऐक्य आहे, जो परमात्मा आहे, याचा विचार सागरामध्ये खूप लांब असं विस्ताराने वर्णन आलेलं आहे, तर ते मला सांगत बसायचं नाही. परंतु ही जे क्षयरोगाची लागण आहे ही म्हणजे कल्पना, आणि ही कल्पना अकल्प आयुष्य भावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, कोणत्याच काळामध्ये कल्पनेची बाधा होऊ देऊ नको. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुद्धी असो. आता ही कल्पना कशी आहे विचार करा. कल्पना म्हणजे आता या ठिकाणी 2 प्रकार येतात. जी गोष्ट आहे
त्याच्यामध्ये समाधान न म्हणता जी गोष्ट नाही तिच्या विचार करणे आणि त्या विचाराने झालेलं दुःख म्हणजे कल्पना आहे. लक्षात आलं का मी काय सांगतोय ते? जे आपल्यापाशी आहे म्हणजे ते सुख आहे, सुखाचा माणूस विचार करत नाही. काढतात सध्या जर काढायचं बघायचं गेलं तर मशीनच चालू आहे, कोणामध्ये ताकदच राहिली कशी राहील का? गुटखा खाय, तंबाखूचं डोळ, वट्यावर बसून पचपच थुकायचं, ठावा मग आता ह्या जेवारीचं केलेलं खळ, आता ह्या जेवारीचे झाले 50 पोते. मी आता ढाळजबरी जाऊन बसलो इथं माणसाच्या या शेतकऱ्याला झाले 50 पोते झाले. त्या माणसानं घरी 50 पोते आणले बाबा ज्वारीचे पोते. आता हे पोते बी राहिले नाहीत, आता गोण्या आल्या. गोण्या म्हणजे कमी वजन असते ती गोणी, कट्टे आले. आता हे झाले 50 पोते. 50 पोते झाल्याच्या नंतर मी ढाळजबरी बसलो, विचारलं किती झाले बाबा पोते? सांगितलं की 50 पोते झाले. 50 पोते झाले म्हणजे 50 पोते झाल्याच्या नंतर मी म्हणलं चांगले झाले की 50 पोते म्हणल्याच्या नंतर तरी मी बाबाचा चेहरा पडलेलाच आहे. चेहरा पडलेलाच आहे. 50 पोते झाले तर चेहरा पडा माणसाचा. जेवारीचे 50 पोते म्हणजे आज काय हवं जेवारीला विचार करायला गेला तरी बाबाचं तोंड पडलेलंच आहे. काय म्हणलं काहीतरी बाबा झालं काय तुम्हाला नेमकं? तोंड असं पडलेलं काम नाही तुमचं. 50 पोते झाले, नंबर 1 झाली की जेवारी. अहो नाही म्हणले हो, 60 होते अशी अपेक्षा होती. मला वाटलं 60 होते पण 50 झाले. मग आता मला सांगा 50 झाले जे आहे त्याच्यामध्ये सुख मानायचं का जे 10 झाले नाही त्याचं दुःख मानायचं? जे 50 आहे त्याच्यात सुख मानायचं. म्हणजे कल्पना केली या ठिकाणी त्या 10. जे 10 नाही झाले त्याच्यामुळे दुःख भोगत बसला. म्हणजे ते 50 कोटी झाल्याचं सुख मातीमध्ये गेलं विठाला. दोन जोडपे होते, दुष्काळ पडल्याला मुंबईला गेले कामाला. मुंबईला गेल्याच्यानंतर तिथे एक रूम आहे. तिथं कशात आला आपलं मोकळं सगळं असं पटांगण कशात आलं होतं मुंबईमध्ये. सगळी गर्दीच जिकडं बघायला तिकडं माणसं जिकडं बघायला गेलं ते पापासारखी माने शिकलं लागले थांबायचं, लाल लागले थांबायचं, हिरवं लागले पुढे चालायचं. गर्दीच गर्दी. आणि तिथं हे पट्या कामाला गेलेला आहे. आता तिथे गेल्यानंतर एक रूम 10 बाय 20 रूम असेल, 10 बाय 10 काही छोटी रूम असेल. त्या रूममध्येच पलंग, त्याच्यामध्येच फ्रीज, त्याच्यामध्येच कूलर, त्याच्यामध्येच संडा, त्याच्यामध्येच बाथरूम, त्याच्यामध्येच किचन वाटा. आता कसं राहत असते तुम्हीच विचार करा. विठाला आता मी जे सांगायला होते तुमच्या गावातला फोन केला ह्याची तुम्ही कल्पना केली का नाही? कल्पना केली का नाही? कोणतरी केला असेल त्याची कल्पना केली का नाही? हीच कल्पनेची बाधा होऊ देऊ नको विठाला. मग आता हे विचार केला म्हणजे आता आपल्याला अपुरी पडायला म्हणले आपल्याला थोडी मोठी रूम बघावं लागेल. ती बाई मोठी का आपल्याला समजा आता काही दिवसांचं जर एक लेकरू झालं त्याला कुठं झोपवलं? कोण म्हणते? ती पोरग म्हणते बाईकला कुठं झोपव त्याला? ती म्हणजे काय खाटावर दोघांच्या मध्ये झोपवायचं म्हणजे. बरं ठीक आहे बाबा म्हणजे झोपता 2 जण झाले तर काय करा? तुम्ही थोडंसं पलीकडे सरका म्हणली आणि ते 2 जणांमध्ये ठेवता. बरं ठीक आहे मला पलीकडे सरकारला पलीकडे. आणि ते म्हणला समजा आता हे 2 झाले आणि दुसरी जर जुळे झाले तर मग किती झाले? हे 2 आणि हे जुळे 2 4. सरकार म्हणजे पलीकडे सरकार गेलं मला खाली पडलं त्याचं हाडच मोडलं. मग आता हाड मोडलं. आता ही असलेल्या लेकरामुळं हाड मोडलं का नसलेल्या लेकरामुळं? नसलेल्या लेकरामुळं हाड मोडलं. नसलेल्या लेकरामुळं याचं कंबराचं हाड मोडलं. असलेल्या लेकरामुळं काय काय म्हणून विचार करा विठाला. काय झाली? कल्पना. ही अशा प्रकारे कल्पना, या कल्पनेची बाधा होऊ देऊ नको. त्याचे पलीकडे जाऊन अजून विचार करायला लागले. 2 जणांचे भांडण लागले आणि भांडण लागल्याच्या नंतर
ते म्हणजे बरं जाऊ दे, एक काढण्याने होईनच ना. जर एक मुलगा झाला तर तुला काय वाटतं त्याला काय व्हावं? कोणी विचारते पोरं त्या पोरी नाही बाईक नाही. ते म्हणते मला तर वाटतं वकीलच व्हावं. ते म्हणते नाही नाही मला शुगर आहे डॉक्टर व्हावं. म्हणाले लेकराची कल्पनेच्या विचार करा, डॉक्टर व्हावं म्हणून ती विचार करायला लागते. ती म्हणते नाही वकील व्हावं. ती म्हणते तुम्हाला शुगर आहे, ते म्हणते तू वकील कशावर मिळालीस? वकील का बरं व्हावं? अहो म्हणजे गावाकडे जे रानाचा आपल्या वांदा चालू आहे ते कोर्टामध्ये किती वकिलाला पैसे चालले म्हणजे ते भांडण आपल्याला खेळत राहता येते की, म्हणजे भांडण खेळतच ठेवायचं, भांडण मिटवायचं, व्यवहाराला वकील करायचं, पण भांडण चालू ठेवायचं. मला बघा ही किती कल्पना झाली, विचार करा. ते म्हणते मला शुगर झाली का बाई, डॉक्टर व्हायला पाहिजे आपलं पोरगं. ती म्हणते नाही वकील व्हायला पाहिजे. आता दोघांचं भांडण जाते कोर्टामध्ये. ते म्हणाले पण झाला लई टाइम झाला मग आता हे विचार करायला लागले दोघं जण. आता विचार करायला लागले तर म्हणजे आता चला आता काय करू म्हणजे कोर्टात हिने एक वकील निवडला, त्यानं एक वकील निवडला. नवरा बायकोनं दोन वकील निवडले. एकानं निवडला कळंबचा आणि एकानं निवडला नागपूरचा. आता हे दोन जण वकील, मग हे दोघं जण वकील आले कोर्टामध्ये आणि युक्तिवाद सुरू झाला. युक्तिवाद सुरू झाल्याच्या नंतर तिला म्हणती माझा मुलगा झाल्याच्या नंतर मला वाटतंय की ते वकील व्हावा. हे वकिलाला सांगितलंय. जजपर्यंत अजून ही बातमी काहीच गेलेली नाही, त्यांचा खाली युक्तिवाद चालू. त्याला म्हणतंय नाही मुलगा डॉक्टर झाला पाहिजे. जज म्हणला ती केस जरा एकदा डिसाईड करे म्हणला. आतापर्यंत अशी कधीच केस आली नाही ना कोर्टामध्ये, त्याच्यामध्ये थोडं लक्ष द्यावं लागेल. जज म्हणला तुम्ही दोघं बी नवरा बायको इकडे या म्हणला. इकडे या म्हणला, हौसा इकडे आणि हौसा तिथं. आता ह्या दोघांना जजने विचारलं तुम्ही म्हणतात मुलगा वकील झाला पाहिजे, तुम्ही म्हणतात मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, तुम्ही काय करा त्या मुलाला इथे घेऊन या. मुलाला प्रश्न विचारायचा आहे की तुला काय व्हायचं, आणि मुलाला इथे. मग आता मला सांगा मुलगा झाला होता का? अरे म्हणजे मुलगा झाला नाही तर आला होता. ही काय झाली? कल्पनेची बाधा नभो कोणी काळी ही संत म्हणतो सुखी असो. तिसरी एक कल्पना सांगतो. एक महाराज माझ्या बाजूला बसले, असं समजा आता काल असं मी समजा एक महाराज बसलेले. महाराज बसलेले, एक जण यायले हार घालायले, दुसरं यायले हार घालायले, तिसरं यायले हारावर हार घालायले. असे महाराजाच्या गळ्यात 150 हार झाले. किती? 150 हार. महाराज बुजून गेला, तो सुद्धा दिसला त्या हार. एवढे हार झाले. मी जवळ जाऊन सहज विचारलं बाबा एवढे हार घातले तुम्ही तरी तुमचा चेहरा पडलेलाच आहे, कसं काय पडणार आहे? अहो मला एक हार घातला मी किती आनंद झालो, कसला नंबर एक हार घातला होता, मी किती खुश झालो. त्या महाराजाला 150 हार घातले. 150 हार घातले तरी चेहरा पडलेलाच आहे. बाबा कशामुळे चेहरा पडलेला आहे? बाबा म्हणजे अहो पैसे 200 हाराचे दिले होते. पैसे किती दिले होते? 200 हाराचे दिले होते. 150 हार घातले. म्हणजे आता मला सांगा पैसे महाराजांना हार घालायला त्या माणसाकडे दिले, त्या महाराजांना त्या लोकांनी हार घातले, 150 हार घातले. आता 150 हार घातल्यानं जे आहे त्याच्यामध्ये सुख माना का जे 50 हार नाही घातले त्याचं सुख माना? बोला आपण जे 150 हार घातले त्याचं सुख माना, म्हणजे जे आहे त्याचं सुख मानायचं नाही, जे नाही त्याचं दुःख मानित बसायचं. म्हणजे ते 150 हार जे घातलेले आहेत त्याचं सुख सगळं पाण्यात आयुष्य भावे तया कुळा माझ्या सकळा हरीच्या दासा. आणि आयुष्य हे लाभो कुळाला लाभो, परंतु त्याचबरोबर ते आयुष्य नुसतं असं उपयोग नाही तर त्या आयुष्यामध्ये जी कल्पना आहे त्या कल्पना नावाचा रोग होऊ नये हे अभंगाचं दुसरं. हरीच्या दासा कल्पनेची बाधा न होणे काळी ही संत
आता ही संत मंडळी म्हणजे ही संत मंडळी कोण म्हणजे आपण मी मगाशी तुम्हाला सांगितलं ही संत मंडळी. मग नामदेव महाराजांनी असं म्हणायचं होतं, कल्पनेची बाधा न हो कोणे गाडी या सगळ्यांना. ही सर्व मंडळी म्हणायला पाहिजे. ही सर्व मंडळी जर म्हणला चाल चुकली असती बरोबर आली असती का त्याचा. मग सर्व मंडळी न म्हणता ही संत मंडळी कसं काय म्हणते याचा जर विचार करायला गेला तर ही संत मंडळी म्हणजे ही संत मंडळी नाही. संत मंडळी म्हणजे कोणती, जे संत स्वतःसाठी काही मागत नाही, दुसऱ्यासाठी काही मागतात ते संत. आता या ठिकाणी चार प्रकारे मी तुम्हाला उदाहरण देतो. दुसऱ्याच्या दुःखामध्ये सामील होणं, दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख वाटून घेणं हा पहिला वर्ग. दुसऱ्याच्या दुःखामध्ये सुख वाटून घेणं, दुसऱ्याच्या दुःखामध्ये सुख वाटून घेणं हा दुसरा वर्ग. दुसऱ्याच्या सुखामध्ये दुःख वाटून घेणं हा तिसरा वर्ग. दुसऱ्याच्या सुखामध्ये सर्वश्रेष्ठ वर्ग म्हणजे दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख वाटून घेणं हा म्हणजे चौथा वर्ग. लक्षात ठेवा. आता दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख वाटणं म्हणजे समजा कोणी वारलं, शेजारचं कोणी वारलं जर आपण गेला त्याला दुःख झालं त्याच्या दुःखामध्ये सामील होतो म्हणजे दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख वाटून घेणं. दुसऱ्याच्या दुःखामध्ये सुख वाटून घेणं म्हणजे हा जो दुसरा वर्ग आहे. म्हणजे एखाद्याच्या पोराला 4 फूट पाणी लागले, 4 फूट जर पाणी लागलं तर ते दुःख वाटून घेणं म्हणजे हे दुसऱ्याच्या सुखामध्ये दुःख वाटून घेणं. तिसरा वर्ग दुसऱ्याच्या सुखामध्ये दुःख वाटून घेणं, दुसऱ्याच्या सुखामध्ये दुःख वाटून घेणं आणि दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख वाटून घेणं हे सर्वश्रेष्ठ वर्ग म्हणजे संतांचा वर्ग आहे. मग हे जे संत आहेत कल्पनेची बाधा न हो गुन्हेगारी ही संत मंडळी सुखी असो. ही संत मंडळी म्हणजे कोणती, दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख वाटून घेणारी म्हणजे ही संत मंडळी. आणि ही संत मंडळी मला सांगा सर्वांच्या सुखामध्ये सुख वाटून घेते म्हणजे आता कल्पनेची बाधा ह्या संताला होऊ नये म्हणतात नामदेवराव महाराज. मग आता हे संत सुखी का होतात, सर्वजण सुखी झाले तेव्हा हे सुखी होतात. मग कल्पनेची बाधा जेव्हा ह्यांना झाली म्हणजे कोणालाच होणार नाही, म्हणजे कोणालाच कल्पनेची बाधा न होणे म्हणजे संताला बाधा न होणे. सर्वांचं सुख म्हणजे संतांचं सुख, कोणालाच कल्पनेची बाधा नाही म्हणजे संतांना नाही. म्हणून या ठिकाणी नामदेव महाराज म्हणतात कल्पनेची बाधा न हो गुन्हेगारी ही संत मंडळी सुखी असो. म्हणून ही संत मंडळी या ठिकाणी विस्तार केला आहे. एकदा सर्वांनी हात वरी करायचा आहे आणि थोडस देवाचं नाम उच्चारण करूया. सर्वांनी एकदा जोरदार हाताने टाळी आणि मुखाने नाम घोष करायचा आहे.
अकल्प आयुष्य भावे दयामुळा माझी या सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न कोणी काळी ही सर्व मंडळी सुखी असो. आता या ठिकाणी पहिले जे दोन चरण आहेत या ठिकाणी आयुष्य अकल्प आयुष्याला होऊ नये, त्याच्यानंतर कल्पनेची बाधा होऊ नये, हे दुसरा या ठिकाणी पॉइंट. तिसरा जर विचार करायला गेलो तर आता आयुष्य तर लाभो, कल्पना होऊ नये, परंतु तिसरा जो अहंकार नावाचा विकार आहे, अहंकाराचा वारा न लागो राजा. अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकाशी. अहंकार नावाचा विकार, आता हे असे जर विकार बघायला गेलं तर अनेक प्रकारचे विकार आहेत. काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार, आणि ह्या कुठल्याही प्रकारची बाधा होऊ नये म्हणजे या ठिकाणी फक्त कल्पना आणि अहंकार याचा विचार केला नाही तर नामदेव महाराजांचं तुम्ही एक विचार जर करायला गेलं तर नामदेव महाराजांची असं या ठिकाणी संकल्पना आहे, कुठल्याही प्रकारचा विकार माझ्या संतांना लागू नये, अहंकाराचा वारा न लागू राजसा. अहंकारच काय, अहंकाराचा नुसता वारा सुद्धा माझ्या भाविकाशी विष्णुदास भाविकाशी लागला नाही पाहिजे. विष्णुदास म्हणजे देवाचे दास, भगवान पंढरीश परमात्म्याचे दास, विष्णूचे दास म्हणजे यांना कसल्याही प्रकारचा अहंकाराचा वारा लागू नये. आता हे अहंकार म्हणजे काय, अहंकाराने भल्या खाल्ल्या माझ्याशी सप्ताच होत नाही, म्हणजे माझ्याशी सप्ताच होत नाही. अरे तू गेल्यावर अजून 1,00,000 कोटी वाढत दादा, कशाचा हा तुझा अहंकार, हा अहंकार काढून टाकला पाहिजे. माझ्यासारखं कीर्तन कोणाला जमत नाही, हा झाला अहंकार. माझ्यासारखं गायन कोणाला जमत नाही, हा झाला अहंकार. माझ्यासारखं वादन कोणाला जमत नाही, हा झाला अहंकार. आणि तुकाराम महाराज म्हणले भोळे भाविक हे नाट्य चांगले, अरे हे भाविक जे आहेत ना, भोळे भाविक हे चांगले, स्टँडर्ड जे आहेत भाविक हे भाविक आहेत. लक्षात ठेवा, हा अहंकार नावाचा ज्या माणसामध्ये अहंकार आहे तो विष्णुदास नाही. लक्षात ठेवा, कसल्याही प्रकारचा क्रोध ज्याच्यामध्ये आहे तो विष्णुदास नाही. ज्याच्या कशा प्रकारचं काम नाही झालो काही सर्वांना प्रमाण पाठ आहे. तुकोबाराय म्हणतात कसल्याही प्रकारची इच्छा राहिली नाही,
म्हणून कसल्याही प्रकारचं काम राहिला नाही, काहीच मागण्याची इच्छा राहिली नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी काहीच मागितलं नाही, हे जगाच्या कल्याणासाठी मागितलं. येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी या ठिकाणी उपकार करण्यासाठी आले. नामदेव महाराजांची जी मागणी आहे ती भाविक अशी विष्णुदासाची आहे. ज्या ठिकाणी संप्रदायामध्ये भेद निर्माण होतात त्या ठिकाणी भेद न म्हणून भेद करणारे लोक देखील हे देखील भाविक नाही, हे देखील विष्णुदास नाही. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद धर्म ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कारण हे सत्य करा हरी आणि हार जर बघायला गेलं तर एकच आहे, एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा देव. महादेव देखील शंकर या ठिकाणी पंढरीची वारी करतात. सर्वांना माहिती आहे शंकर महादेव अजूनही आषाढीची वारी करतात. जसं चरण जयाला चौपदी चालत आहे नयनही अकराजा पंचमुखास्तप आहे खचितची नमन वाटे अष्टकर्ण जयाला पुस्तकी म्हणून त्याचे दोन पुच्छ तयाला. म्हणजे सर्व जे गवाळे त्याच्यामध्ये पार्वती आई साहेब आहे, गणपती बाप्पा आहे, नंदी आहे, गळ्यामधला साप, या सर्वांचं वर्णन आलेलं आहे. नदीवर बसून शंकर महादेव अजून देखील पंढरीची वारी करतात. म्हणजे या ठिकाणी शंकर महादेव देखील हे काय विष्णुदास आहे. मग अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी. नामदेवराय म्हणतात अकल्प आयुष्याला होत या तुला माझ्या हरीच्या दासा हरीच्या दासाला अकल्प आयुष्य लाभो. कसल्याही प्रकारची कल्पनेची बाधा होऊ देऊ नको, कसल्याही प्रकारचा अहंकार त्यांच्यामध्ये वारा लागू देऊ नको. अहंकाराचा वारा न लागू राजसा माझ्या विष्णुदासा भाविकाशी. आणि एवढे 3 चंद्र झाल्याच्या नंतर नामदेव महाराज म्हणते माझी जी विष्णुदास आहे ज्यांच्या मुखातून नेहमी भगवंताचं नाव येतं नामामध्ये येतं या असावे कल्याण.
अल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न कोणी काढू ही संत मंडळी सुखी असो अंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकाशी कल्पनेची बाधा न कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो नामा म्हणे तया असावे कल्याण ज्या मुखी निधान पांडुरंग कल्पनेची बाधा न कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो. चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताहामध्ये ही आजची जागरणाची सेवा माझ्यासारख्या एका पावडर बाबाकडे आलेली आहे आणि ह्या सेवेमध्ये माझ्या मतातून काही अशब्द केला असेल तर तो माझा शब्द मला परत करा. तुमचा सर्वांचा प्रेमरूपी आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या. ही झालेली जी सेवा आहे श्री संत मोतीराम महाराज गुरुने मारुतराव महाराज दस्तापूरकर श्री संत सोपान काका महाराज इसादकर यांची ही सेवा आहे आणि ह्या परंपरेमध्ये चालत असलेली ही जी सेवा आहे जागराची सेवा म्हणलं की मागणीपुरा भंग आला आणि मग तुम्ही 7 दिवसामध्ये म्हणजे जे काही 8-9 दिवसाचा जो काही सप्ताह असेल त्या सप्ताहामध्ये तुम्ही जेवढं काही नाम संकीर्तन साधन सोपे जगतील बापे जगणारे जे तुम्ही नामोल्लेख केला देवाचं भजन केलं ते सर्व तुम्ही हे देवाचे विष्णुदास म्हणून केलात आणि ह्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये एवढं शेवटच्या दिवशी आपण विठ्ठलाकडे हनुमंतरायांकडे गणेशनाथ महाराजांकडे प्रार्थना करू की बाबा आमची सर्व संत मंडळी जी आहे सर्व जी भाविक मंडळी आहे ती सुखी ठेव. सर्वांना या ठिकाणी आता पाऊस पडल्याने पेरणे झालेले सर्व आनंदित झालेले पंढरपूरची वारी देखील झालेली आहे. पंढरपूरच्या वारीला जर तुम्ही आला असता तर चंद्रभागेच्या डाव्या बाजूला एक पोलिसाचा स्टॉल लागलेला होता. त्या पोलिसाच्या स्टॉलवर लाल शर्ट घालून जे माणसं होते त्याच्यामध्ये मी एक जण होतो. म्हणजे त्या ठिकाणी सेवा करायला पंढरपूरमध्ये मी गेलो होतो. विश्व सामाजिक सेवाभावी संस्था आळंदी देवाची म्हणून आमची एक संस्था आहे. आषाढी आणि कार्तिकी आणि माघ वारी प्रत्येक वारीला आम्हाला तिथून पत्र येतं आणि त्या पत्राद्वारे आम्ही त्या ठिकाणी निष्काम अशी सेवा करण्यासाठी त्या ठिकाणी जातो. पाणी वाटप असेल झाडझुड असेल या ठिकाणी तुम्ही जर आषाढीच्या वेळेस जर बघितलं असेल तर चंद्रभागा अतिशय सुंदर स्वच्छ अशी चंद्रभागा होते. त्या ठिकाणी संडास सर्व केलेल्या होत्या. कुठेही यावर्षी घाण दिसलेलं नाही. यावर्षी अतिशय नियोजनबद्ध असं त्या ठिकाणी नियोजन केलं होतं. हे म्हणजे अनिरुद्ध बापू एक संस्थान म्हणून आहे आणि विश्व सामाजिक सेवाभावी संस्था आमच्या या 2 संस्था या 2 संस्थेनं पोलिसांना केलेलं सहकार्य आणि पोलिसांनी आम्हाला दिलेली शाबासकी त्यानुसार झालेली अतिशय सुंदर अशी वारी सर्वांची पार पडली आणि या वारीद्वारा जे काही आपण देवाकडे मागणं केलेलं आहे ते म्हणजे आमचे सर्व महाराष्ट्रातील शेतकरी वर्ग सुखी होऊ दे हे तिला सर्वांनी साकडं करूया आणि सर्व महाराष्ट्रातील वारकरी महाराष्ट्रातील सर्व शेतकरी काळकरी सर्व जन ही सुखी हो एवढी विठ्ठलशी प्रार्थना करतो. या ठिकाणी आमचे मित्र बालाजी मस्के यूट्यूब चॅनल त्यांचं स्पेशल रिपोर्ट बाय बालाजी म्हणून यूट्यूब चॅनल आहे. त्या चॅनलवर अनेक तुम्हाला नवीन नवीन प्रकारचे व्हिडिओ बघायला भेटतात. आता कीर्तनाचा हे पहिलाच व्हिडिओ त्यांच्या चॅनलवर आपला जाणार आहे. त्यांनी मोठेगाव खकर सरांचं कलेक्टर सरांची बरेच असे त्याच्यावर मुलाखती आहेत. झालेली जी कोरोना महामारी आहे उन्हाळ्यामध्ये जे काही लहान बाळाची कशी काळजी घ्यायची कोणतं ड्रिंक लेकरांना ते पाजवतात थम्सअप बिम्सअप काही स्टिंग वगैरे ते काही पाजू नका त्याचं देखील त्यांनी देखील अभ्यासपूर्ण असं त्याच्यामध्ये डॉक्टरांच्या मुलाखती त्या चॅनलवर आहेत त्या देखील तुम्हाला बघायला भेटतील. त्या चॅनलला स्पेशल रिपोर्ट बाय बालाजी म्हणून यूट्यूब चॅनल आहे. त्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा. खाली बेल आयकॉन आहे त्या घंटीला असं टच करायचं म्हणजे तुम्हाला सगळे त्याच्यामध्ये व्हिडिओ बघायला भेटतील. या ठिकाणी सर्व उपस्थित गावकरी मंडळी या ठिकाणी गणेशनाथ महाराज ट्रस्ट यांच्या वतीने खूप खूप आभार मानतो. अतिशय सुंदर असे गायक सुंदर असे हार्मोनियम सुंदर असे तरुण अशी मंडळी या ठिकाणी चोपदार अतिशय तरुण चोपदार आहेत नसता सगळे भरपुरी चोपदार अतिशय तरुण असे तडकदार चोपदार देखील बाबा असतील सर्व गावकरीच्या मंडळींच्या वतीने. आणि ही जी सेवा आहे आमच्या ओमप्रकाश अर्जुनराव कदम आमचे मित्र यांच्या संपर्कातून ही आलेली आपल्या गावाकडे सर्वांचा हा भेटीचा योग त्यांच्या संपर्कातून आलेला आहे. ते आमचे क्लासमेट होते. डी फार्मसी आणि बी फार्मसी माझं फार्मसीमध्ये ग्रॅज्युएशन झालेलं आहे. मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे शिप्ला कंपनीमध्ये मी काम करतो. वैद्यकीय सेवा आणि ही वारकऱ्यांची हे प्रपंच आणि परमार्थ दोन्ही साधन राहावं. संसारी असावे असुरी नसावे दोन्ही साधे करावं हा खरा परमार्थ आहे असं मला सांगते.
गणेशनाथ महाराजांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. निवृत्तीनाथ महाराज इसादकर यांचं मागाशी बोलणं झालं होतं. आमचे गुरुवरच आहेत, गुरुस्थानी असलेले निवृत्तीनाथ महाराज इसादकर यांच्याही कीर्तनरूपी कार्याच्या सेवेला सर्वांनी उपस्थित राहा ही आमच्या परंपरेच्या वतीने विनंती आहे. हरिभक्तीपरायण बबन महाराज संगमकर व गडदे महाराज.
Thank you.